मित्राचे लिंग कापण्यासाठी चक्क 5 लाखाची सुपारी, कारण ऐकूनच पायाखालची जमीन सरकेल. सातारा हादरला. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असणाऱ्या ठाकूरकी गावामध्ये संदीप मनोहर रिटे वय वर्षे 32 आणि त्याची पत्नी सोनाली हे दाम्पत्य राहते. गावातील ठाकूर बुवा मंदिराशेजारी त्यांचे घर आहे. संदीप रिटे हा फलटण शहरातील नाना नाणे पार्क विमानतळाशेजारी गेल्या महिन्याभरापासून कामास आहे. गेल्या आठवड्यातच त्याची पत्नी सोनाली ही त्या ठिकाणी काम करू लागली आहे. मंगळवार दिनांक 10 जून 2025 रोजी संदीप आणि सोनाली हे सकाळीच कामासाठी बाहेर पडले. त्या दिवशी सोनाली ही कामावर न जाता माहेरी जाणार होती, म्हणून संदीपने सुरुवातीला सोनाली हिला माहेरी सोडले आणि तो कामाच्या ठिकाणी गेला. दुपारी 4 वाजता सोनाली घरी आली. संदीप हा काम आटोपूनच संध्याकाळी घरी परतणार आहे हे तिला माहिती होते, पण संध्याकाळचे 7 वाजत आले तरी संदीप काही घरी आला नाही. संदीप कुठेतरी गेला असेल असे समजून घरच्यांनी काही त्याचा शोध घेतला नाही. दुसरा दिवस उजाडला. बुधवार दिनांक 11 जून 2025 रोजी त्या दिवशी सोनालीला कामाच्या ठिकाणावरून फोन आला की संदीप आज कामावर येणार आहे की नाही. त्यावेळी मात्र सोनाली घाबरून गेली, कारण संध्याकाळी कामावरून परतणारा संदीप हा घरी आलाच नव्हता आणि आजही तो कामाच्या ठिकाणी गेलेला नाही. त्यानंतर तिने नातेवाईकांच्या मदतीने संदीपची शोधाशोध सुरू केली. तो कुठेच मिळून न आल्याने त्याच्या मिसिंगची तक्रार दाखल करण्याचे सोनाली आणि तिच्या नातेवाईकांनी ठरवले. त्यानुसार ते पोलीस ठाण्यामध्ये दाखलही झाले. इकडे फलटण पोलीस ठाण्यामध्ये खुनाची वर्दी आली होती. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात असणाऱ्या ठाकूरकी गावामध्ये पंधारकी शिवारात एक मृतदेह पडल्याची माहिती मिळाल्याने पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले होते. सोनाली रिटे, तिचे वडील सुभाष घोलप आणि भाचा दीपक पुढे यांना याची माहिती मिळताच ते सर्वजण धावत पळतच घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पोलिसांचे पंचनाम्याचे काम सुरू होते. पोलीस मृतकाची ओळख पटवण्याच्या कामात मशगूल होते. तेव्हा सोनाली आणि तिचे नातेवाईक पोहोचले. समोरचा मृतदेह पाहताच तिने रडायला सुरुवात केली. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता हा मृतदेह तिच्या पतीचा संदीप मनोहर रिटे वय वर्ष 32 याचा असल्याचे पोलिसांना समजून आले. ओळख पटल्यामुळे पोलिसांचे निम्मे अधिक काम झालेले होते. आता त्या इसमाला कोणी आणि का मारले याचा शोध घेणे बाकी होते. मृतदेहाची अवस्था पाहून याचा खून कोणत्या तरी गंभीर कारणातून झाला असावा याची कल्पना पोलिसांना आली होती, कारण संदीपच्या डोक्यामध्ये दगडाचे घाव घातलेले होते. त्याच्या गळ्यावरही जखमा होत्या. इतकेच नव्हे तर दारूच्या बाटलीच्या काचेने त्याचे गुप्तांगही कापलेले होते. घटनास्थळी काही धागा दोरा मिळतो का याची पाहणी केली असता घटनास्थळी ताडीची पिशवी आणि ओल्ड मॉन्ग दारूची बाटली मिळून आली. यावरून पोलिसांनी तपास सुरू केला. सर्वप्रथम त्यांनी ताडी विक्रेत्याला शोधून काढले. त्याला मृतकाचा फोटो दाखवला असता तो मृत व्यक्ती म्हणजे संदीप रिटे हा नेहमी ताडी पितो असे त्याने सांगितले. तसेच त्याने काल म्हणजे दिनांक 10 जून 2025 रोजी ताडी विकत घेतल्याचे सांगितले. संदीप सोबत आणखी एक व्यक्ती होता आणि ते दोघे एकमेकाशी वाद घालत होते असे ताडी विक्रेत्याने सांगितले. संदीपचा मोबाईल त्याने काढून घेतल्याने संदीप हा त्याच्या मागोमाग गेल्याचे त्याने सांगितले. या माहितीवरून संदीप रिटे याचे ज्या व्यक्तीसोबत भांडण चालू होते तोच खुनी असावा असा तर्क लावून पोलिसांनी संदीप याचे मित्रमंडळ शोधण्यास सुरुवात केली. त्यामध्ये संदीपचे मित्र पोलिसांच्या रडारावर आले. 3 मित्रांच्याकडे चौकशी केल्यानंतर 4थ्या मित्राबद्दल पोलिसांना समजून आले. ठाकूरकी गावामधील बोडरे वस्ती या ठिकाणी राहणारा मंगेश उर्फ मोन्या सचिन मदने वय वर्ष 21 याचे नाव पुढे आले. माहिती मिळताच पोलिसांनी बोडरे वस्ती येथील मंगेशचे घर शोधून काढले. घरामध्ये मंगेश नव्हता. तो पोलीस ठाण्या शेजारील असलेल्या पोलीस वसाहतीमध्ये सुरू असलेल्या कामावर गेल्याचे समजून आले. पोलीस तिथे पोहोचले तेव्हा मंगेश हा विटा उतरण्याचे काम करत असल्याचे दिसून आले. निवांतपणे मंगेश हा विटा उतरवत होता. त्याच्या एकूण हावभावावरून त्याने खुनासारखे कृत्य केले असावे असे काहीच दिसत नसल्याने पोलीसही बुचक्यात पडले. पण पोलिसांनी पुढे पाऊल टाकत मंगेशला बाजूला बोलावून घेतले. पोलीस आल्याचे दिसतात मात्र त्याचे
अवसान गळाले. सुरुवातीला मी नाही अशी काहीशी पुटपुट त्याने केली, पण पोलिसांचा खाक्यात दिसताच मात्र त्याने आपला गुन्हा कबूल केला. आपण हा खून 5 लाखाची सुपारी घेऊन केल्याचे त्याने सांगितले. ही सुपारी आपला चुलत भाऊ सोमनाथ माणिक मदने, वय वर्ष 32, राहणार बोडरे वस्ती, ठाकूरकी, तालुका फलटण, जिल्हा सातारा याने दिल्याचे सांगितले. पोलिसांनी मंगेश उर्फ मोन्या मदने आणि सोमनाथ माणिक मदने या दोघांना अटक केली. त्यांच्या विरुद्ध फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 215/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) 238 प्रमाणे गुन्हा नोंद केला. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सातारा आणि फलटण शहर पोलीस ठाणे यांनी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यापासून 24 तासाच्या आत उघड केला. या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा विभाग राजीव नवले, उपविभागीय पोलीस अधिकारी वाई बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, हेमंत कुमार शहा, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, नितीन शिंदे, उपनिरीक्षक रोहित फारणे, विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, गोपाल मदने, पोलीस अंमलदार मोहन नाचन, साबीर मुल्ला, मंगेश महाडिक, अमोल माने, अजित करणे, जयवंत खाडके, मुनील मुल्ला, हसन तडवी, सनी आवडे, अजय जाधव, अमित झेंडे, अमृत करपे, पंकज बेसके, शिवाजी भिसे, प्रवीण कांबळे, स्वप्नील दौंड, केतन शिंदे, रविराज वर्णेकर, प्रवीण पवार, वैभव सावंत, दलजित जगदाळे, फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार अनिल बारेला, बापूराव धायगुडे, राजेंद्र नाळे, नितीन सजगने, सचिन भोसले, चंद्रकांत धापले, जितेंद्र टिके, काकासू करणे, सचिन पाटोळे, गणेश अवघडे, निखिल गायकवाड, अतुल बडे, महिला पोलीस अंमलदार राणे फाळके आदींनी हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली असेल तर प्लीज आपल्या ह्या व्हिडिओला जास्तीत शेअर करा आणि लाईक करा. आणि तुम्ही जर ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी शेजारील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.